नियुक्ती प्राधिकरण महापालिका असताना त्या सेवामुक्त करण्याचा अधिकार कोणाचा? मी आपल्याला सर्व सन्मानी सभागृहांना सांगतो, एक कायदे मंडळ आहे, एक कार्यकारी मंडळ असतं आणि एक कार्यकारी मंडळाची जबाबदारी ही अंमलबजावणी. कायदे मंडळ हा कायदा करण्याचं काम करत असतो, बाकीचं ते अंमलबजावणी करण्याचा अधिकार जर असं असतं तर सगळं महानगरपालिकेला हे आयुक्ताच्या हाताखाली हे सर्व कर्मचारी हे कशाला तयार केले असते? ते सचिवांच्या अध्यक्षतेखाली साहेब, आणि हे महापौरांच्या interpretation करू हाताखाली नका. ठेवले असतं. नाही, आपण सन्माननीय नाही, नाही. सदस्य महोदय हे समजून घ्या. अशा पद्धतीने आपण जर म्हणत असाल की आम्हालाच अधिकार आहे, आम्हीच अंमलबजावणी करणार, मी नम्रपणे सांगितलं की माझी गरज नाही, इथे मी बसणार पण नाही. एवढ्या वेळा मी आपल्याला सन्माननीय सदस्य नम्रपणे सांगतोय, आपण ते ऐकत नाहीत. माझं मानण्याचं नाही, माझं वैयक्तिक थोडंच मत आहे. आपण थोडं ही जी भूमिका आपण जी ठेवली, मला वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी आपण बदल केले पाहिजेत आणि ही जी महानगरपालिकेमधली जी काय परिस्थिती समोर आली ती एकत्रितरित्या पुढे त्याला कशा मार्ग निघतात ते काढले पाहिजे. आपल्या पुढे न्यायालयापुढे आपण ज्यावेळेस गेलो, आम्ही न्यायालयाला विनंती केली की हे तुमचा आपण स्टे उठवावा, त्याचा जो निर्णय होईल तो होईल. न्यायालयाने अजून ती विनंती मान्य नाही केलेली. न्यायालयापुढे तो प्रस्ताव आता जूनमध्ये ते प्रकरण येईल. आम्ही पुन्हा न्यायालयापुढे हे सगळ्या बाबी मांडणार आहोत आणि ती जर स्थगिती उठली तर परीक्षेचा निकाल जाहीर होणे करण्याचं फक्त बाकी आहे. 1 महिन्यामध्ये पुढली अपॉइंटमेंट होऊ शकतात. 58-60 करण्याचा विषय हा परिस्थितीजन्यामुळे आला. मी मागील 2 वर्षापासून मागील सर्व आयुक्तांना मी पत्र देत होतो की जवळजवळ 500 लोक आपली या महापालिकेतून पुढील 2 वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या निवृत्त झाली तर आपली महापालिका ही खाली होऊन जाईल आणि त्यांच्या पदावरती पदोन्नती करण्यासारखा एकही कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध नाही आणि ती जागा खाली राहील आणि त्यावरती शासनाकडून कोणी ज्याला अनुभव नाही, अशा प्रकारचे, ज्याला नवी मुंबई भागाचा अनुभव नाही, अशा प्रकारची लोक त्या ठिकाणी उपस्थित. आज एकही उपायुक्त आपल्या महापालिकेचा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. MOH त्या ठिकाणी आता खाली झालेला आहे आणि यामुळे त्यांची सेवा जास्तीत जास्त आपल्याला भेटावी, अनुभवाचा लाभ जास्तीत जास्त भेटावा. त्यामुळे आपण 58-60 करण्याचा निर्णय घेतला. आता 58-60 निर्णय घेतला, त्या दरम्यान आपण नवीन भरती, सेवा नियम बदलणं, या पद्धतीने आपण कशा प्रकारे खाली पडलेली पोकळी भरून करण्याचा निर्णय आपण त्या दरम्यान आपली स्ट्रेंथ ही कायम राहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने निर्णय घेतला. पण आयुक्त महोदयांनी स्वतःच त्या बाबीचा इंटरप्रिटेशन करून निलंबित करण्याच्या आधीच काही लोकांना सेवानिवृत्त केलं. ते बोलतात की राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यांनी राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवलं. जर राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असते, राज्य शासनाने नामंजूर करून पाठवलं असतं, पण राज्य शासनाने नामंजूर नाही केलं. राज्य शासनाने तो ठराव निलंबित करून पाठवला. पण निलंबित असा अर्थ होतो की नामंजूर नाही किंवा तो रद्द झाला असा. तो टेम्पररी निलंबित केलेला, टेम्पररी त्यावर स्टे आहे. पण हा असा निलंबन आहे की यामध्ये आपल्याला आता प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सादर करायचं होतं. प्रतिनिधित्व मागील परवाच्या सभेमध्ये आपण मंजूर केलेलं आहे. पण त्या दरम्यान जर कोणी रिटायर झालं तर तो त्यांच्यावर अन्याय करेल. चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे कोणाला अन्याय सहन करू नये, या दृष्टीने आपण त्यांना सेवामुक्त करण्याचे जे निर्णय आहेत ते रद्द करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि ते देखील राज्य शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपण प्रतिनिधित्व दिलेले आहे. जर निलंबन राज्य शासनाने मागे घेतलं तर निश्चितच आपलं महापालिकेचं रिटायरमेंटचं एज 58-60 हे अंमलात जे आपण घेतलेला निर्णय योग्य आहे अशा प्रकारे होईल. विखंडन केलं तर आपण त्या ठिकाणी न्यायालयाची शिडी त्या ठिकाणी त्या बाबतीत चढूच, कारण की हा महापालिकेचा स्वतंत्र अधिकार आहे. अशा प्रकारेच मी घेतलेल्या ओपिनियनद्वारे देखील मला कळलेलं आहे. इंटरप्रिटेशन हा भाग न्यायालयाचा आहे, त्यामुळे तिथे आपण जरूर दाद मागायला जा. हे नेहमी असं दिसून आलेलं आहे. आयुक्तांचं हे वैयक्तिक मत आहे. हे डेप्युटेशनचे अधिकारी 2-2 वर्ष, 3-3 वर्ष या महापालिकेत येतात. त्यांची आत्मीयता या संस्थेसाठी, या शहरासाठी काय आहे ते त्याविषयी वेगळे प्रश्न आहेत. पण नवी मुंबई महापालिकेवरती माझी आस्था या संस्था चांगली चालावी यासाठी पूर्णपणे आहे.
आणि मला आमच्या सर्वांची भूमिका आहे की अनुभवी कर्मचारी असतील तर या शहराचा कारभार हा चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी चालू शकतो. आज अनेक पदं रिक्त आहेत. यामध्ये कुठल्याही नवीन भरतीवरती प्रक्रिया परिणाम पडणार नाही. नवीन भरती ही त्याच पद्धतीने चालू राहील. पण जे टॉप पदावरती जे आपले कर्मचारी आहेत त्याचा लाभ आपल्याला भेटेल. आता आयुक्त महोदयांनी त्या बाबतीत विरोधाभास निर्णय त्या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने याला शासनाची मंजुरीची आवश्यकता नाही. मी आयुक्त महोदयांना सभागृहात सांगितलं की यामध्ये सभागृहाची एनर्जी जाते, तुमची देखील एनर्जी जाते आणि पुढे देखील एनर्जी वेस्ट होणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय देखील जर न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालय देखील माझ्याच बाजूने त्या ठिकाणी आपल्याच बाजूने निर्णय देईल. आता राज्य शासनाला जो रिप्लाय दिला त्या दृष्टीने देखील राज्य शासन काय निर्णय देते याकडे देखील माझं लक्ष लागू आहे.